हिस्ट्री काय बैलाच्या आतमध्ये कुठं राहिलं असं काय स्टोरी? बैलाचं पहिलंच मैदान म्हणजे पेटलं मैदान झालं. हे आपलं पेट नाका हा मागल्या 2 वर्षात आपल्या भागात आपल्या भागातलं मानकेश्वर यात्रेने मैदान झालं. असते प्रत्येक वर्षी मैदान प्रत्येक वर्षी असते. हा तिथं बैलानं 5 नंबर केलता. 5 नंबर पाच नंबर. कोणावर पाहिला? तिथं तांब्याचा गुंडा यांचा बादल होता. तांबोकरांचा बाजार तांबोकरांचा बादल तेव्हा जाती कसा होता बैल? आदत होता. पहिलंच मैदान होतं वासराचं. हा तुम्ही कुठून घेतला तो बैल? बैल जाती कुठे एक नंबर आहे. बैल आमचा पळाय शरीर आत्ताच्या शरीर म्हणजे आम्हाला काय जास्त माहिती असं काय नाही. आत्ताच्या पळाच्या शरीराला जो बैल लागतो पळायच्या मापाचा तसं बैला जातं आपलं शरीर आहे. बैल घेतला कुठलं काय? बैल आमचा घरचाच आहे. घरच्या गाईचा बैल आहे आमचा. पहिलं मग राव तुम्हाला मानलं पाहिजे म्हणजे घरच्या गाईचा बैल ह्या लेवलचा कोण म्हणणार नाही घरच्या गाईचा बैल आहे. बैल आमचा घरच्याच गाईचा आहे. हा म्हणजे कसं बैलाच्या फायदाच आहे. बैलाची पैदास आहे. त्याला शेवाडीचा बैल लावलेला म्हणजे गाईला ह्याच्या आईला. हा आईचं फोटो वगैरे काय भेटतील काय? फोटो आहे ती फक्त साहेबांच्या मोबाईल मध्ये आहे काय? आहे. म्हणजे तुम्ही एक आता घरच्या गायचा म्हणजे काय सांगताल? इकडचं वासरू घेऊन पळलेला चांगला घरचा घडवून बैल पळलेला चांगलं? इकडचं काय घेऊन कोण बी नाद करते. हा घरचा काढवाय म्हणजे लय दिवस त्याला लागते त्याला. असं सहजासहजी दिवस येत नाही. बरोबर म्हणजे घरचा आपला हरू किंवा जिंकू काय फरक. त्यामुळे म्हणून तुम्हाला विचारलं मी इतके दिवस झालं बैल पळतोया तरी पण तुम्ही मनाची तयारी कशी करताय का नाही? आता म्हणजे आमच्या माहितीनुसार माणसं लाखाची बैल घेतली ती आणि डोक्षी फिरायची बाहेर आली ती. म्हणजे त्यामुळे तुम्ही घरचा बैल असल्यामुळे तुम्हाला एवढं असं काही टेन्शन नाही की बाबा नाही पाहिला तर एवढं काय वाटत ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बैल पळतोया एक दिवस मालकासाठी पळणार. कसं आहे कष्ट केलं तर आहे सगळं. बैलाकडे कसं आहे आज मार खाल्ला म्हणून नाराज होऊन चालत नाही चालत. सातत्य पाहिजे. सातत्य पाहिजे. पोरांचं पाठबळ पाहिजे. एका दोघाचं काम नव्हतं बैल पळवायचा म्हणजे. तुमची टीम असं लागते ना? आपली ही टीम आहे सगळी. टीम दाखवा जरा. कायम असते बैल राहू दे म्हणा राहू दे 70 जण असतील. हो हालत नाही नाही. आजकालच्या ह्याच्यात बघा बैल माप पळते ती अशी पण माणसं आहे ती की बैल पळून काय उपयोग नाही. तसं त्या मालकानं राहिलं पाहिजे. त्यासाठी म्हणजे तुमचं कसं राहत असं तुम्ही काय महत्वाचं म्हणजे काय माहितीये का माझ्यापेक्षा पोरांचं कष्ट जास्त आहे. जास्त मालकापेक्षा पोरांचं कष्ट जास्त आहे बैलाला. नाही कष्ट आहे त्यामुळे बैल पण दिसतोय आणि आज पोरांसाठी तुमच्यासाठी बैल पळाला आणि योग आला आपला. योगाला तर धन्यवाद. नियोजन कोणाला असतं तुमचं? माझ्याकडेच असते नियोजन बैलाचं. तर तुमचा मोबाईल नंबर सांगताय का? जर समजा एखादा चांगला वरचा घाटावरचा किंवा आपल्या भागातला एखादा बैल आला नियोजनासाठी तर एखादा मोबाईल नंबर तुमचा सांगा. आमच्या माध्यमातून काय थोडीशी मदत झाली तर झाली तुम्हाला. घ्या की मोबाईल नंबर सांगा तुमचा. 99 21 70 95 28. अनेकदा सांगा. 99 21 70 95 28. ओके आभार आहे दादा. धन्यवाद. पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. नाथ खोळा भारी या चॅनल पे तुमचं अनेकदा अभिनंदन आणि गुलास पात्र व्हा. एक नंबर करा हीच आपली अपेक्षा आहे आपली. धन्यवाद.